मॅडम, सन्मान्य आयुक्त महोदय, सन्मान्य सर्व सदस्य, मी आयत्या वेळेचा विषय घेतलेला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज रोजी डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक 22 राजूनगर अनियमित बांधकाम डोंबिवली पश्चिम येथे 22 नंबर पॅनल मध्ये श्रीमती नीता जगदीश वैती ओंकार निसर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मूळ बांधकाम परवानगी ग्राउंड 14 माळ्याची बांधकाम परवानगी घेतली होती. 17/12/2021 रोजी अशा मंजूर असताना परवानगी व्यक्तिशः वाढीव अनधिकृत 21 मजल्याचे टावर बांधकाम झालेले आहे. सदर जागेचे उभारण्यात आलेले आहे. मी आदरणीय महापौर मॅडम, मला नगराचा खाता आणि अनधिकृत खात्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर आपण इथे बोलवलं आणि त्यांनी जर या प्रकरणाची माहिती दिली तर मी सोयीस्कर बोलेन आणि मला या प्रकरणाकरता 15 ते 20 मिनिटं द्यावी ही माझी विनंती. महापौर मॅडम, समोर नगराचा खाता आणि अनधिकृत खाता सोयीस्कर माहिती द्यावी त्याच्याबद्दल मी बोलेन. संबंधित अधिकारी सचिवांना ट्रेनिंगची गरज आहे. अरे पण सन्माननीय पीठासन अधिकारी, सन्माननीय सभागृह नेते आणि सर्व सन्माननीय सभासद, विषय हा मोजे शिवाजीनगर डोंबिवली येथील सर्वे नंबर 86 इथे आहे. सदर ठिकाणी 2017-12-2019 रोजी प्लॉट बी याची इमारत मध्ये स्टील प्लस पहिला मजला ते 13 मजला व 14 मजला अशी आपण बांधकाम परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर वास्तुशिल्पकार श्री नाचणे आणि कुलमुक्ताधारक जे होते नीता जगदीश वैती यांनी दिनांक 12/1/2022 रोजी भूखंड एकत्रित करून सुधारित बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर बांधकाम परवानगीच्या प्रस्तावास तत्वता मान्यता दिली होती. त्या मान्यतेमध्ये जे विकास शुल्क आहे ती 7,89,00,000 फी लेटर आपण इश्यू केलं. सदर फी लेटर त्यांनी आपण इश्यू केल्यानंतर त्या कुठल्याही प्रकारचा भरणा केलेला नाही आणि त्यामुळे आपण बांधकाम परवानगी पुढची आपण दिलेला नाही, जी 14+21 माळ्याची जी आहे. तरी देखील तदनंतर सन्माननीय विकास म्हात्रे साहेब यांची तक्रार पत्र प्राप्त झाले व जागेवरचे बांधकाम आहे ते 14 मजलीचे 21 मजली झालेले आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता आपण सध्या सन्माननीय विकास म्हात्रे यांचं पत्र प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना खुलासा देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा MRT नुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे आपण नमूद केलेलं आहे. ही वस्तू
तो कारवाई करू. आणि जी 14+21 मधले जी बांधकाम झालेलं आहे ते वाढीव झालेलं आहे, तर त्याच्यावरती आपण ऑलरेडीच MRTP ऍक्ट हे केलेलं आहे. MRTP नुसार आपण पत्र पाठवलेलं आहे. साहेब हेमापेटी दाखल करण्यापेक्षा एखादा आदित्य करून मी ना घर बांधले. मॅडम एका वायडिंग मध्ये थांबले होते तेव्हा प्रशासकीय या 4 वर्षाच्या काळामध्ये आयुक्त मध्ये मी विनंती केली होती. त्यावेळेला सावंत उपायुक्त होते, मला वाटतं इथे कोण होते, राठोड त्यावेळेला कोण होते माहित नाही, की रस्त्यासाठी जागा चालल्या त्या माणसाच्या 2 गाड्या होते, त्यांनी 18 19 फूट काढले. वाडीमध्ये रस्त्याला जागा दिली आपल्या विकासासाठी. त्या माणसावर MRTP दाखल करून त्याच्याकडे काय करत आता उचित नाही बोलणं, परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आज तुम्ही सांगा एखाद्या आता अनाधिकृतचा विषय निघाला तर किती बिल्डिंग अनाधिकृत झाल्या, आपण तात्काळ MRTP करतो, कारवाई करतो. मग ह्या बिल्डरला तुम्ही दिला, आज त्या बिल्डरचा तो ब्लॅक लिस्टला तिकडे नाव आहे. जर याने आपण आता मोबदला दिला तर जे तिथे राहणारे लोक आहेत, तुम्ही पार्क कॉम्पिटिशन देणार आणि पार्क कॉम्पिटिशन देणार, आमच्या त्या सदस्याला त्रास होतो. नंतर त्याला कनेक्शन द्यायचा, त्याला ती द्यायला जे लोक लोन घेऊन राहतात त्यांना किती त्रास होतो आज आम्ही भोगतोय. काही लोक ते त्यातल्या त्यांच्या पार्टनर जेलमध्ये आहेत. परंतु साहेब मला एकच तुमच्याकडे आश्वासन मॅडम, ह्या संबंधित अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये काय सक्रोड आहे एवढी दाखल म्हणजे काय, उद्या तो बिल्डिंग कशी केली आज त्याच्या आम्ही 1-1.5 महिना झाला त्याच्यावर कारवाईचं काम चालू आहे. याचा अर्थ काय, 1.5 महिना झाला साहेब काम चालू आहे. त्याच्याशी वारंवार माझी चर्चा होते, भेटी झाली. अनाधिकृत बांधकाम आपले पवार साहेब त्याच्याशी भेट झाली. होईल नोटीस दिली, तो कागदपत्र सादर करणार आहे. आज आपल्या कागदपत्र 1.5 महिन्यात तुम्ही काय केला ही अजून MRTP दाखल करा. तुम्ही कारवाई का करू शकत नाही? जर कारवाई केली नाही तर असेच काय लिगली बिल्डर म्हणून अनाधिकृतच्या पेक्षा जास्त लिगली बिल्डरचे असे डोंबिवली कल्याणमध्ये किती लोक आहेत, त्यांना समाजाच्या वाडामध्ये असतील. यांचे पैसे वसूल केले तर साहेब आमची वेळ येणार नाही. 20-20 लाखाकरता 20 निधीसाठी आमच्या नगरसेवकांच्या बाहेर तुमच्या दरवाज्यात पडला ते नाही होत, ते होत तुमच्याकडे 1 कोटी आणि एवढ्या कोटी रुपये तुम्ही त्या लोकांना ओपनल्या होता. अशा किती कोटी तुमच्या निघते आणि या शहरासाठी विकासासाठी जातील, हे आपण लक्षात आणलं तर साहेब. आपल्याला आयुक्त मध्ये आमची विनंती महापौर मॅडम आपल्याला उद्याच्या उद्या कारवाई पाहिजे, तर नसेल तर मी कमिशनर साहेबांच्या बाहेर बसेल. जे काही सन्मान्य पीठासीन अधिकारी सोयीस्कर माहिती द्यावी आणि पटवावं. आयुक्त मध्ये कारवाई कधी करणार ते सांगा. नाही तर याच्याने महापौर मॅडम काय होणार माहिती आयुक्त मध्ये की सामान्य नागरिक आता आमच्याकडे यायला निघालाय की काय खरोखर खरं आहे का खोटं आहे, कारवाई कधी होणार सांगा. नाहीतर उद्या नागरिक सामान्य नागरिक जो आता या विषयावर खूप चर्चा झाली. सोयीस्कर माहिती द्यावी आणि पटवावं. आयुक्त मध्ये कारवाई कधी करणार ते सांगा. नाही तर याच्याने महापौर मॅडम काय होणार माहिती आयुक्त मध्ये की सामान्य नागरिक आता आमच्याकडे यायला निघालाय की काय खरोखर खरं आहे का खोटं आहे, कारवाई कधी होणार सांगा. नाहीतर उद्या नागरिक सामान्य नागरिक जो आता या विषयावर खूप चर्चा झाली. रुपये डेव्हलपमेंट चार्जेस आणि इतर प्रीमियम वगैरे भरणं बाकी आहे. तो कधीपर्यंत तुम्ही वसूल करणार? आपण परमिशनच दिलेली नसल्यामुळे महापौर मॅडम माननीय सभागृह आता जे मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्यावर मागे आपण नोटीस वगैरेची कारवाई केलेली आहे आणि याचे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून त्याला इलिगल घोषित करून पुढची जे तोडकामची कारवाई आहे ते आम्ही रिसर करण्याचे आदेश करणार आहोत.